माय यूट्यूब चॅनल। तर आजचा व्लॉग असणार आहे, आम्ही बाजारात जात आहोत। तर बाजाराचा व्लॉग असणार आहे। संगमेश्वर बाजारपेठ आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। तर बघूया काय होते। आणि माझ्यासोबत आहे काकी। हाय कर, हाय। तर काकी आहे सोबत, आम्ही दोघी एकत्र जाणार आहोत आणि अजून एक आई असणार आहे। तर बघूया। तर आमच्या सोबत जी आई असणार आहे ती आई आली आहे। आई हाय कर, आई हाय कर, हाय कर, हाय कर। तर काकी, आई आणि मी आम्ही तिघ जण असणार आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहे। जवळजवळ आमच्या घरापासून बाजारपेठमध्ये जायला अर्धा तास लागतो। तर अर्धा तास लागतो ना काकी? काकी चालेल। तर अर्धा तास लागतो। आम्ही आता निघालो आहे, आम्ही रिक्षामध्येच आहोत, रिक्षाने जाणार आहोत। तर रिक्षाने अर्धा तास लागतो। तर बघूया, जाऊया। कर्णेश्वर मंदिर आहे, तर ते पण मी पुढच्या व्लॉगमध्ये एक्सप्लोर करीन। तिथे पण आपण जाऊया, भेट देऊया, तुम्हाला दाखवीन। तर आम्ही आमच्या संगमेश्वर मधील कसबा या गावात आलेलो आहोत। इथे संभाजी महाराजांचा पुतळा आहे, हा बघा। देऊळ आहे, कोणतं आहे? गावचं देऊळ आहे हे, या गावचं देऊळ आहे, देवी चंडिका मंदिर। ना समोर त्या रोडने सरळ गेलं की आमचं बाजार आलं। तर बघूया, आपण आता सरळ जाऊया। हा सरळ रस्ता आहे, सरळ रस्त्याने गेलं की बाजार। पहिला भाजी मार्केट भेटेल आणि आज बुधवार आहे, तर बुधवारी सर्व बाजार असतो, म्हणजे ओल्या मच्छीचा, सुक्या मच्छीचा आणि भाजी सर्व असतं। आणि बाकी वेळेला फक्त भाजी मार्केट असतं। तर आज सर्व असणार आहे म्हणून आम्ही आज निघालो। बुधवार बाजारपेठ, आज खूप गर्दी असणार आहे। तर बघूया, भेटूया। तर आम्ही आता बाजारात आलेले आहोत आणि आता हे फर्स्ट भाजी मार्केट असणार आहे। ते भाजी मार्केट तुम्हाला दाखवते। हे आमचं भाजी मार्केट। तशी 9:15 होत आहेत, तरी सुद्धा गर्दी बघा आहे बाजारात आणि ऊन पण फार आहे। तर बघूया आता कसं या गर्दीमध्ये आम्ही पटापट घेतोय। लवकर घ्यावं लागेल, कारण नंतर अजून जास्त टाईम झाला तर अजून ऊन वाढेल। सो बघूया। बाकी काय घेतलं? तर आम्ही आता टोमॅटो घेऊन झालेले आहे। हो, आम्ही ते कारली आणि काकडी घेतलेले आहे आणि आता इथे मिरची। तर बघूया। तर भाजी तर घेऊन झाली। मगाशी जे पाठीमागे
दिसतंय ना ते भाजी मार्केट होतं आणि आता इथे आम्ही या साईडला पूर्ण कांदा लसूण आणि खोबरं भेटणार. इथे सुकं म्हणजे कांदा लसूण खोबरं बटाटा ते सर्व या साईडला भेटणार. तर या साईडला आपण ते सर्व घेऊया. तर तिथे आम्ही कांदा लसूण आणि बटाटा वगैरे तिकडे सगळं त्या साईडला घेतलं आणि आता आम्ही जाणार आहोत समोर सरळ त्या साईडला. कुठे गेलं त्या साईडला तिकडे सुकी मच्छी आणि ओली मच्छी भेटते त्या साईडला. तर बघूया आता इथे सर्व झाले घेऊन तर तिकडे सरळ जाऊया त्या रस्त्याला. चला काकी आता कसली मच्छी घ्यायची आहे? सुकी मच्छी कोणती घ्यायची? ताजी मच्छीमध्ये बघूया. ताजी मच्छी आता काय भेटेल ती बघूया. चालेल तशी चालेल. वरली शिंगट्याची मच्छी घ्यायची सुकी. शिंगटा मच्छी घ्यायची आहे तर बघूया आता कसा भाव आहे त्याचा. भाव आहे ते बघूया आणि भाव काढल्याशिवाय कशी घेणार. चालेल पण घ्यायचीच आहे आपल्याला. चला मगाशी त्या साईडने आपण सुका मच्छीचा बाजार स्टार्ट झाला तो इथून असा पूर्ण तिथपर्यंत आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे मच्छी मार्केट. इतकं मोठं आहे बाजार. आणि ही आहे काड, इथे जवला आहे आणि तिथे बोंबील आहे. खूप मोठा आहे सुक्या मच्छीचा बाजार. आणि अजून ओल्या मच्छी साईड त्या साईडला आहे. मगाशी ज्या साईडने आलो ना त्या साईडला ओल्या मच्छीचं आहे तर तिथेही घ्यायची आहे ताजी मच्छी. तर बघूया आता कसं. खूप टाईम झाला आहे आता. मगाशी वाजलेले 9:15 आता 10 वाजायला आलेले आहे. बघूया आता किती टाईम लागतोय. काय घेते? कार्ड घेतली. कार्ड घेतली तर कार्ड घेऊन झालेले आहे. आता बोंबील पण घेणार आहे. हा काय बोंबील ते काय भरताय? ही बोंबील ही वाली घ्यायची आहे. कितीला आहे हा? 200-250 रुपये. हा 250 रुपये आणि हा तो 300 वाला आहे. हा 250 वाला. तो तिकडचा आहे तो 300 रुपये. आणि हा हा कसा आहे? 240. आणि हा 200. हा 200 वाला. भैया कैसा? ती 750 झालेली आहे त्याची. आता मच्छी सुकी मच्छी तर घेऊन झाले. बघू नका बघू नाही बघणार त्याला. 500 आहे. काका बाय. बाय बाय. काय घ्या माकलं आणि आता पैसे आणू पैसे. तर आता सुकी मच्छी तर मगाशीच घेऊन झाली. आता आम्ही घेणार आहोत ताजी मच्छी घेऊया. तर बघूया काय भेटते. जो समोर दिसतोय तो ताजा शिंगटा आहे. कसं आहे? त्याची किंमत आहे 200 रुपयाला 2. 100 रुपयाला 1 आहे. 100ला 1 आहे आणि 400 रुपयाला 4 आहे. काय विचारलंस? कशी कोणता आहे तो? मोडोसा. कशी आहे? आता आम्ही टोल घेतलेला आहे तर त्या काकी कापताय. पैसे चांगले उतरलं ही जी मच्छी आहे ती सुकी मच्छी आहे. त्याला शिंगटा बोलतात. तिथे बोलतात ते काय काय तुम्ही लावतात ना बोलल्यानंतर. हो तर हिला शिंगटा म्हणतात. 1200 रुपये. तर बघूया आता कसं आहे. 700 रुपये जोडी. 700 रुपये जोडी. 2200 रुपये एखादी. हा 2200 रुपये. एखादं 700. 500. इकडे
चिमटा घ्यायला सांगा आता. आवाज द्या. चिमटा चिमटा घ्या आता. फोटो काढते. थांब थांब धरा. तर आम्ही मगाशी सुकी मच्छी घेऊन झाली. त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अजून काही घ्यायचं आहे सामान नॉवेल्टीचं. तर इथे नॉवेल्टी आहे या रोडला आणि या रोडला. तर इथे नॉवेल्टी आहे. तर नॉवेल्टीमध्ये आम्ही काय काय सगळं घेतो सामान. आणि कपड्याची दुकानंसुद्धा आहेत या साईडला. आणि इथे हा दवाखाना आहे, म्हणजे डॉक्टरकडे तिकडे काम आहे. सो तिकडे दवाखान्यात जाऊन नंतर भेटूया. चला. तर मगाशी सगळं घेऊन आलो आहे आणि आता आम्ही आलो इथे नाश्ता करायला. नाश्ता करायला आलो आहे. तर ऑर्डर केलं आहे मिसळ पाव. तर बघूया मिसळ पाव खाऊया आणि नंतर भेटूया. आमचं सर्व घेऊन झालेलं आहे आणि आता वाजता आहे 1:15. तर आम्ही आता रिक्षाची वाट बघतोय. सो रिक्षा आली की आम्ही निघू आणि नंतर घरी भेटूया. चला बाय. काकी जाम वैतागलेली दिसते. तिला झोप आली आहे. 11 वाजल्यापासून बसलेली 1 वाजेपर्यंत. थोडं झालं की 11 वाजल्यापासून सगळी येते तोंडाकडे तर आम्ही गेलेलो 9 वाजता तिथे पोचलेलो आणि आत्ता वाजताय 2:15 होत आहे. 2:15 झाले आम्हाला येईपर्यंत. फार ऊन होतं, गर्दी पण फार होती. आम्ही सगळं घेतलेलं आहे आणि आता घरी आलो आहे. सो मी आता ब्लॉग एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.